नमस्कार, स्वागत आहे ग्रोथ स्टुडिओ बाय AAA कन्सल्टन्सीमध्ये. आजचा एपिसोड खूपच खास, कारण कॅफे इंडस्ट्रीमधला असा ब्रँड आपल्यासमोर येतोय ज्यांनी पुणे, महाराष्ट्रमधून सुरुवात करून पॅन इंडियामध्ये 90+ आउटलेट उघडले आहेत. अनेक ब्रँड्सला 2-3 आउटलेट सुद्धा सस्टेन करणं कठीण जातं, पण या ब्रँडने संपूर्ण भारतात ग्रोथ साधला. जर तुम्ही कॅफे सुरू करण्याचा विचार करत असाल, फ्रँचायझी मॉडेल समजून घ्यायचा असेल, ऑलरेडी कॅफे चालवत असाल आणि नफा वाढवायचा असेल, तर हा एपिसोड म्हणजेच तुमच्यासाठी एक कम्प्लीट मास्टर क्लास आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मेनू सेटअप, प्राइसिंग आणि राईट प्रोडक्ट मिक्स, रॉ मटेरियल सप्लाय अँड झिरो वेस्टेज मॉडेल, प्रॉफिटेबल लोकेशन कशी निवडायची, कॅफे बिझनेस मधला चुका आणि सोल्युशन, आणि सर्वात महत्त्वाचं पॅन इंडिया 90+ आउटलेट्स उघडण्यामागचा ग्रोथ सिक्रेट. चला तर मग स्वागत करूया बियॉन्ड टेम्पटेशनचे CEO फाउंडर श्री प्रतीक मालुसरे सर यांचं. थँक्यू मॅम, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सर, बियॉन्ड टेम्पटेशन सुरू करण्यामागची इन्स्पिरेशन काय होती? मॅम, इन्स्पिरेशन बघायचं झालं तर पहिलं म्हणजे जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा अशी डोक्यात काही आयडिया नव्हती, पण त्या जॉबमध्ये आम्हाला फ्रँचायझी चेन शिकायला मिळाली. सेक्टर वेगळं होतं, रिअल इस्टेटचं सेक्टर होतं, बट एक फ्रँचायझी चेन कशी डेव्हलप होते, त्याच्यामध्ये काय लूपहोल्स असतात, त्याच्यामध्ये काय चुका होऊ शकतात, ते सगळं शिकायला मिळालं. आणि पॅशन फूडचा होता, त्यामुळे ते दोन्ही क्लब करून आम्ही फ्रँचायझी चेन चालू केली. बट त्याचं इन्स्पिरेशन ॲज सच बघायचं झालं तर एका सिंगल आउटलेट चालवल्यानंतर डेव्हलप झालं. ओके. तसं पहिला आउटलेटचा तुमचा अनुभव कसा होता? सेल्स, कस्टमरचा रिस्पॉन्स कसा होता? पहिल्या आउटलेटचा अनुभव सांगायचा झाला तर पहिला आउटलेट आमचं 100 स्क्वेअर फीट मध्येच संपत होतं. म्हणजे ते जेवढं किचन होतं त्याच्या पुढे सिटिंग अरेंजमेंट नव्हती, डायरेक्ट पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवर बसून कस्टमर्स आमचे कॉफी वगैरे आम्ही जे प्रोडक्ट्स आणलेले मार्केटमध्ये ते प्यायचे. 100 स्क्वेअर फीटच्या ह्याच्यापासून. आणि मेनू पण तितका वास्ट नव्हता आमचा. पहिल्या आउटलेटमध्ये लेट्स सपोज एक 70 to 80चा मेनू होता टोटल. आता आपली जी व्हरायटी ती 250+ ची व्हरायटी. सो पहिल्या आउटलेटमध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. कस्टमरचे फीडबॅक यायचे की तुम्ही असं सर्व केलं पाहिजे, मग आमच्या तिकडे एक कॅफे ते असे सर्व करतात. सो बेसिकली इंटरॅक्शन्सनीच या गोष्टी वाढत गेल्या. आणि डिमांड काय आहे मार्केटमध्ये त्या हिशोबाने आम्ही पहिल्या आउटलेटमध्ये मग प्रोडक्ट्स ॲड करत गेलो. ॲट द सेम टाइम आम्ही मग बॅकएंडला पण त्याचा सप्लाय चालू केला. आणि इट वॉज अ व्हेरी गुड लर्निंग एक्सपिरियन्स. पहिल्या आउटलेटचं असं असतं की एक ते बेबी बॉर्न झाल्यासारखंच असतं आणि त्याला आपल्याला ग्रो करायचं असतं. बट देन टू मेक इट इनटू अ फ्रँचायझी चेन खूप सारे ऑपरेशनल गोष्टी सेट करायच्या असतात. सो त्याच्यातनं बरंच शिकायला मिळालं. आता सर, जेव्हा तुम्ही म्हटलात की एक छोटा बेबी असतं, पण केव्हा तुम्हाला असं वाटलं की हा ब्रँड माझा मोठा ब्रँड होऊ शकतो? सो आम्ही ॲज सच 1-2 आउटलेट्सचाच विचार केलेला स्टार्टिंगला. फ्रँचायझी चेनचं नॉलेज होतं कसं डेव्हलप करायचं, पण आम्हाला ते बियॉन्ड टेम्पटेशनसाठी असं काही डोक्यात नव्हतं की हा इतका मोठा ब्रँड बनू शकतो. पहिलं आम्हाला जो फीडबॅक्स यायला लागले प्रोडक्ट्सचे, की जसं की तुमची कोल्ड कॉफी खूप चांगली आहे, त्याच्यानंतर चॉकलेट बेस्ड थिक शेक असतो कॅडबी, तर त्याचा रिस्पॉन्स चांगला यायला लागला. मग त्याच्यानंतर सेल्स वाढायला लागला. त्या ह्याच्यातून आम्हाला एक असं झालं. आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन सुद्धा चालूच होतं, म्हणजे आमच्यामुळे लोकांना जॉब्स मिळत होते आणि त्याच्यात एक सॅटिस्फॅक्शन होतं. मग हे स्केलअप करायला आपल्या एक इकॉनॉमिक ग्रोथमध्ये, इंडियाच्या पण इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपला काहीतरी छोटासा वाटा असा होता. त्या हिशोबाने मग आम्ही ग्रो करायला चालू केलं. आणि पहिली एन्क्वायरी आम्हाला Tier 3 लोकेशनमधनं आलेली. असं नाही की आम्ही डायरेक्ट पुणे मुंबईमध्ये मेट्रोजमध्ये जम्प झालो. सो त्या माणसांनी त्यावेळेला आमच्यावर जो ट्रस्ट केला त्याच्यातनं एक इन्स्पिरेशन मिळालं की आता आपण ग्रो करू शकतो, स्केल करू शकतो. आणि मला अजून पण आठवतं की पहिल्या ज्या फ्रँचायझीला आम्ही जेव्हा हे हँडओव्हर केलेलं शॉप आमचं, तर कुठलीही फ्रँचायझी फी काही घेतलं नव्हतं. इट वॉज जस्ट अ म्युच्युअल ट्रस्ट की वी आर गिव्हिंग यू आर कन्सेप्ट अँड यू रन इट. आणि त्यांनी सक्सेसफुली रन केलं. खूप खूप छान सर, खूप छान. आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर बरेचसे ब्रँड आहेत की जे सस्टेन नाही करू शकत, बट बियॉन्ड टेम्पटेशन आपला जो ब्रँड आहे तो असं काय फंडामेंटल वेगळं करतोय जो आपण 90+ आउटलेट्स पॅन इंडियामध्ये तुम्ही उघडले? आता मॅम, त्याच्या मागचा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट असतो की युअर विजन. आणि ह्याच्यामध्ये आम्ही 2013मध्ये जेव्हा फ्रँचायझिंगला स्टार्ट केलं तर आधी तर आमचे सेल्फ आउटलेट्सच होते, त्याच्यातनं बरंच शिकायला मिळालं. आणि SOP जो असतो तो आम्ही पहिल्या आउटलेटपासून डेव्हलप केला. म्हणजे प्रत्येक मेनूची मेकिंग प्रोसेस कशी आहे, त्याचा फॉर्म्युलेशन्स कसा आहे, मग तो कधी त्याच्यात मिस्टेक्स होऊ शकतात, हे सगळं एक SOP ड्रिव्हन मॉडेल बनवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा फ्रँचायझी स्केल करायला लागलो तर आम्ही ऑडिट करायचो. म्हणजे नुसतंच फ्रँचायझी देऊन पॉईंट नसतो.
ज्या शॉपला आपलं ऑडिटर गेला पाहिजे तो ॲज अ डमी कस्टमर कधी जाऊ शकतो, आणि त्या फ्रँचायझीला आपण ते पॉईंट सांगितले पाहिजेत की ही मेथड तुम्ही फॉलो करत नाहीयेत, आणि ते जेव्हा होतं तेव्हाच स्केलिंग पॉसिबल असतं. कारण तो जर फ्रँचायझी व्यवस्थित क्वालिटी मेंटेन करतोय तर त्याचा सेल चांगला होईल. त्याचा सेल जर चांगला झाला तर तो आपल्याला ऑर्गॅनिक लीड देईल. म्हणजे हा माझा मित्र आहे, त्याला पण फ्रँचायझी चालू करायची, हे तो कधी करू शकतो जर तो सेल्फ सॅटिस्फाईड आहे तर. ओके, म्हणजे अगदी पहिला फ्रँचायझी जर आपला खुश असेल तर आपले मल्टिपल आउटलेट्स करायला ओपन होतात. सोर्सेस चांगले असतात. राईट राईट राईट. आणि असं पण नाही की आम्ही परफेक्ट होतो स्टार्टिंग पासून. मिस्टेक्स प्रत्येक ब्रँडकडनं होतात आणि त्या मिस्टेक्सकडनं आम्ही शिकत गेलो, पण त्या रिपीट कशा न व्हाव्या त्यासाठी ते एसओपीज खूप महत्वाचे असतात. आणि एसओपी फक्त प्रोडक्ट मेकिंग मध्ये नसतात, बॅकएंडला पण बरेच एसओपीज असतात. जसं जसं आमचे नंबर ऑफ आउटलेट्स वाढत गेले तर मग आम्ही शिकलो की आता मॅन्युफॅक्चरिंगची आपल्याला स्केल पण वाढवत जायची. कारण आता जो युनिट आम्ही तेव्हा आधी स्टार्ट केलेला आहे एका आउटलेटच्या दृष्टिकोनाने, तर ते त्याच्यानंतर कमी पडायला लागला तो युनिट. मग जसं जसं 5, 6, 10 आउटलेट झाले तर आम्ही युनिट पण वाढवलं आणि त्याची प्रोडक्शन कपॅसिटी वाढवली. त्या हिशोबाने आम्ही स्केल केलं. ग्रेट ग्रेट सर. सो पहिली फ्रँचायझी कशी मिळाली आणि काय स्ट्रॅटेजी होती आपली? आम्ही जेव्हा स्टार्ट केलं Tier 3 लोकेशन्समध्ये, आता त्याच्यामध्ये असं होतं की आमचा मेनू लिमिटेड होता, पण आमची क्वालिटी आम्ही चांगली मेंटेन केलेली. तर मग तिथे जे कस्टमर्स यायचे मग त्यांना ती क्युरिओसिटी होती की मग हा ब्रँड कुठला आहे. आता मी बॉर्न अँड बॉटअप पुण्यातला आहे, तर आम्ही Tier 3 लोकेशन्समध्ये का गेलो तर असे क्वेश्चन्स यायचे. तर आम्ही त्यांना म्हटलं की इफ यू वॉन्ट समथिंग लाईक दिस, सिमिलर टू दिस, तर तुम्ही चालवून बघा. तर पहिली फ्रँचायझी तर आमची अशी फ्रेंडली वेमध्येच झालेली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कॉन्फिडन्स दिला की आपल्याला ही स्केलअप करता येईल आणि त्या प्रोडक्ट्समध्ये त्या क्वालिटीमध्ये काय इम्प्रूव्हमेंट्स करायचे हे आमचं 1 to 1 व्हायचं नेहमी. सो महिन्यातनं 4-5 मीटिंग्स आमच्या व्हायच्या, म्हणजे ते मोर ऑफ अ फ्रेंडच होते. आणि त्याच्यावरनं मग आम्ही पुढे स्केल करत गेलो. सो बेसिकली ह्याच्यामध्ये कसं असतं, कन्सिस्टन्सी याच्यानेच येते की तुमचे आउटलेट्स प्लस तुमचं मॅन्युफॅक्चरिंग हे हँड इन हँड गेलं पाहिजे. गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहे, प्लस तुमचं रिलेशनशिप विथ द फ्रँचायझी कसं आहे. तर त्या हिशोबाने एकत्र ते झालं तर मग स्केल करता येतं, नाहीतर मग नाही होत. सो आम्ही ते फॉलो केलं कन्सिस्टंटली. आणि तेही खूप छान ऐकलं सर तुमच्याकडून की तुम्ही पहिली फ्रँचायझी विदाऊट एनी कॉस्ट दिली, हो. जस्ट फॉर की बाबा एक 2 tier सिटीमध्ये आपलं आउटलेट तुम्ही उघडलं. ती खूप मोठी गोष्ट तुमच्याकडनं कळाली. थँक्यू. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं की आता समजा एखाद्याला आपण ब्रांच दिलेली आहे तर त्याच्या सराउंडिंग मध्ये इमिडिएटली क्युरिओसिटी डेव्हलप होते. हे आपल्या इंडियाचा एक पार्टच आहे की कोणी काही चांगलं चालू केलं तर मग ते विचारपूस होतेच त्याबद्दल. आणि मग तिथेच टेस्टिंग व्हायची. मग असे क्लायंट्स आम्हाला बरेच मिळत गेले की यांचं व्यवस्थित चालते तर आपण यांच्या थ्रू आपण ब्रँड पर्यंत पोहोचू, आणि बरेच लोक ऑर्गॅनिकली यायला लागले आणि चांगले लोक मिळत गेले. तर त्या हिशोबाने आम्ही स्केल केलं. सर, आपल्या ग्रोथ रोडमॅप स्ट्रॅटेजीबद्दल तुम्ही काय अजून एक्सप्लेन करू शकाल? आता फ्रँचायझिंगमध्ये कसं असतं, फ्रँचायझिंगमध्ये एका माणसाला समजा आपण ब्रांच दिली आणि त्याच्याच रेडियसमध्ये समजा दुसरी ब्रांच आपलीच आली तर इंटरनल कॉम्पिटिशन क्रिएट होते. तर त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली हे मेंटेन केलं की 2.5 to 3 किलोमीटरचा जो सर्क्युलर रेडियस असतो तो आम्ही आधीपासून मेंटेन केला. म्हणजे अशा पण एन्क्वायरीज यायच्या की आता इथे एक्झिस्टिंग ब्रांच आहे आणि त्याच्या 1 किलोमीटरच्या आत एखादा माणूस असा बोलतोय की मला हवीच आहे ब्रांच, मला करायचीच आहे, पण आम्ही न देता त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही थोडं लांब आउटलेट ओपन करा. तर ते केल्यामुळे आम्हाला चांगला ग्रोथ स्ट्रक्चर मिळालं आणि एक फाउंडेशन जे क्रिएट झालं ते स्ट्रॉंग झालं. त्याच्यानंतर तर मग ऑर्गॅनिकली आम्ही ग्रो केलं आणि मग पुढे जाऊन आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून आम्ही लीड्स जनरेट करायला स्टार्ट केलं. म्हणजे मग फ्रँचायझी रोडमॅप जनरेट केल्यामुळे काय झालं, ती मोनोपोली पण देता आली तुम्हाला? येस. आणि एक डिमांड सप्लायचा जो सायकल असतो तो मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. आता एखाद्या एरियामध्ये खूप जास्त डिमांड आहे बिकॉज तिथे क्राऊड आहे, पण तिथे आपण फ्रँचायझीचा खूप नंबर वाढवला जर तर इंटरनल कॉम्पिटिशन क्रिएट होते. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की अरे तिकडे पण एक बियॉन्ड टेम्पटेशन आहे आणि लगेच इथे अर्ध्या किलोमीटरवर दुसरं बियॉन्ड टेम्पटेशन आहे. तर हे न करता आम्ही डिस्टन्स मेंटेन केलं आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू ग्रो केलं. ग्रेट. सर, आमच्या AAA कन्सल्टन्सी ऑनबोर्ड केल्यानंतर तुमचा अनुभव कसा होता? मला अजून पण आठवतंय मॅम की आपला एक जनरल फोन कॉल झालेला, त्याच्यामध्ये इट वॉज लाईक मोर ऑफ अ इंट्रोडक्शन. बट ॲट दॅट टाइम आपल्याला म्हणजे मला बेसिकली इतकं वाटतं नव्हतं की आपण इतकं फास्ट रॅपिडली स्केल अप करू, बिकॉज बरेच लोक आमच्याबरोबर ॲज अ कन्सल्टंट काम करतात. बट तुमचं जे वर्क फ्लो आहे, त्याच्यानंतर तुमचं जे फॉलोअप्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचं असतं फ्रँचायझीमध्ये नाही तर कुठल्याही सेल्समध्ये फॉलोअप, तो तुमचा खूप स्ट्रॉंग वाटला. आणि एखाद्या फ्रँचायझीला आपल्याला जजमेंट म्हणजे एखाद्या माणसाबद्दल जजमेंट कसं घ्यायचंय हे तुमच्याकडनं शिकायला मिळालं.
बिकॉज आम्ही काय करायचो की हा ठीक आहे, इफ त्याचा बॅकग्राऊंड स्टडी वगैरे न करता इफ ही इज विलिंग टू गो अहेड वी यूज टू डू दॅट. बरं. बट कुठल्या व्यक्तीला नाही म्हणायचं हे तुमच्याकडनं चांगलं शिकायला मिळालं. आणि एरिया कसा डिफाईन करायचा, त्याच्यानंतर तो माणूस किती लवकर डिसिजन घेईल, या सगळ्या फॅक्टर्समध्ये खूप इनपुट चांगला मिळाला आणि रॅपिडली स्केल झालं. मागच्या वर्षी तर आपण एका स्पेसिफिक Almost नंबरला होतो, त्याच्यानंतर खूप Almost फास्ट एक्सपान्शन झालेलं आहे. Last year आपण चांगला expansion. येस इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःही खूप कमी वेळ आधी तुम्ही चालू केलेलं आहे, अगदी बरोबर. राईट. आय Right. थिंक 1.5-2 वर्षाचा एक्सपिरियन्स. सर हा बियॉन्ड टेम्पटेशन म्हटलं तर आपला सेकंड ब्रँड आहे. सेकंडच ब्रँड होता. Exactly, राईट yes, राईट yes, राईट yes. आणि त्याच्यामध्ये इतका फ्री फ्लो मध्ये तुम्ही बोलले की इट वॉज लाईक अ सीझन्ड कन्सल्टंट, यू आर डुईंग दिस फ्रॉम मेनी इयर्स, असं ते अनुभव आला. आणि इट वॉज अ व्हेरी नॉलेजेबल एक्सपिरियन्स विथ यू. थँक्यू सर. आम्हाला सुद्धा तुम्ही ही संधी दिली आणि ॲज अ कन्सल्टंट आम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगत गेलो ते तुम्ही इम्प्लिमेंट करत गेलात. Yes. दो बियॉन्ड टेम्पटेशन इज अ बिग ब्रँड, म्हणजे आधी तुम्ही बरेचसे आउटलेट ओपन केले होते, हो. पण आम्ही जेव्हा ऑनबोर्ड आलो तेव्हा तुम्ही आमच्याशी जुळून ज्या काही गोष्टी आम्ही सांगितल्या त्या इम्प्लिमेंट करत गेला, त्यामुळे लिटरली दोघांची ग्रोथ तेवढी हे झाली, रॅपिडली झाली. झाली. Yes. राईट. सर तो एक ग्रोथ सिक्रेट सांगाल का की बियॉन्ड टेम्पटेशन 90+ आउटलेटपर्यंत पोहोचलेत आणि अजूनही कन्सिस्टंटली ग्रोथ चालू आहे? राईट. मॅम त्याचं बेसिकली ग्रोथ सिक्रेट ॲज सच असं काय रॉकेट सायन्स नाही आहे, पण फंडामेंटल स्ट्रॉंग असले पाहिजेत, विजन स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड सेक्टरमध्ये सर्व्हाइव्ह करायला नाही तर प्रॉफिट करायला 3 महत्त्वाचे पार्ट्स असतात. Okay. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकेशन, बिकॉज दॅट इज द स्टार्टिंग प्रोसेस, की तिथून सगळं सुरुवात होते. लोकेशनमध्ये बरेच पॅरामीटर्स असतात, ते आम्ही एकदम स्ट्रिक्टली जज करतो. सेकंड इज क्वालिटी, Okay. बिकॉज क्वालिटी जर सारखी व्हेरी होत राहिली तर मग कन्सिस्टंटली कस्टमर तुमचा ब्रेक होत जाणार आणि मग अगदी ती बरोबर. ग्रोथ म्हणजे तुम्ही पुढे आउटलेट्स ओपन करताय आणि मागे बंद होत आहे, हे ॲट्रिशन न होता काम. नव्हता का? तर त्या हिशोबाने सेकंड पॉईंट इज क्वालिटी अँड थर्ड इज कस्टमर सर्व्हिस. मग आम्ही जेव्हा फ्रँचायझी देतो तेव्हा नुसतं प्रोडक्ट मेकिंग, त्याच्यानंतर SOPs, ऑपरेशनल मॅन्युअल्स हे नाही शिकवत, तर आम्ही कम्युनिकेट कसं करायचं कस्टमरला ते पण शिकवतो. मुलांबरोबर म्हणजे आपले जे स्टाफ असतात त्यांच्याबरोबर रिलेशनशिप कसं बिल्ड करायचं, त्यांना कन्सिस्टंटली कसं आपण एक फॅमिलीसारखं ठेवायचं हे पण शिकवतो. असे मायक्रो ज्या गोष्टी असतात त्या फॉलो केल्यानंतरच ती ट्रॅजेक्टरी जी असते ग्रोथची ती प्रॉपर होते. आणि मॅनेजेरियलमध्ये आता आमचे ऑपरेशन्स हेड आहेत, त्याच्यानंतर सेल्स हेड आहेत, हे कंटिन्युअसली फ्रँचायझीच्या टचमध्ये असतात. काही कुठली कंप्लेंट आहे, ट्रान्सपोर्ट मध्ये कुठला फॅक्टर आहे, तर हे सगळं आपण एकदम 1-to-1 कनेक्शनमध्ये राहिल्यानंतरच ती ग्रोथ होते. नाहीतर मग छोटी कंप्लेंट सुद्धा आपल्याबद्दल एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आणू शकते अगदी मार्केटमध्ये. सो ते राईट टाइमला त्याचं राईट सोल्युशन काढणं इज द मेन सक्सेस स्ट्रॅटेजी बिहाइंड दिस ग्रोथ. ग्रेट सर. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे ॲज अ फाउंडर तुम्ही त्या गोष्टी बघत गेलात. येस. आम्ही डायरेक्टली इन्व्हॉल्ड असतो, म्हणजे आमची टीम तर असतेच, बट ते आम्ही त्यांना प्रोसेस अशी शिकवून ठेवलेली की फ्रँचायझीकडनं काही इनपुट आला तर तो आमच्यापर्यंत एस्केलेट झाला पाहिजे. भलेही तो तुमच्या लेवलला तुम्ही सॉल्व्ह केलेला आहे, बट ते आम्ही डेली रिव्ह्यू मिटिंग करतो. म्हणजे सकाळी एक असते आणि संध्याकाळी एक असते. तर सकाळी हाऊ वी स्टार्ट द डे, आजच्या काय स्ट्रॅटेजीज आहेत ते सगळं इम्प्लिमेंट करणे, त्यांना एक देणे त्यांचा इनपुट, आणि संध्याकाळी की तुम्ही काय इनपुट घेतले आणि आपण त्याला काय सोल्युशन दिलं, ग्रेट. हे जेव्हा होतो तरच डे एंड होतो. त्या DRM2 शिवाय डे एंड होत नाही. ग्रेट. सो आणि ह्याच्यामध्ये अजून एक मोठा महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याला आपण ग्रोथ सिक्रेटच म्हणू शकतो, ते म्हणजे आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे फॅक्टरी. आता ह्याच्यामध्ये काय होतं, बरेच ब्रँड्स जे असतात ते एक आउटलेट ओपन करतात आणि ते आपले फ्रँचायझी स्केल करायला चालू करतात, बट मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं नसल्यामुळे त्यांची डिपेंडन्सी थर्ड पार्टी वेंडरवर असते. बरोबर. तो आमचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे की 16 वर्षापासून आमचं 90% रॉ मटेरियल मेनू मधलं ते आम्ही स्वतः बनवतोय. आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचा तो भाग आहे की त्याच्यामुळे आमचं स्केलअप चांगलं झालं. आता मार्केटमध्ये आपण बरेचसे ब्रँड बघतो की जे सस्टेनेबल राहत नाहीत, बरोबर, म्हणजे 2-3 वर्ष चालतात आणि बंद होतात. तसं ह्या मागचं काय कारण आहे हे तुम्ही सांगू शकाल का? राईट. मार्केटचा एक आम्ही ॲनालिसिस करतच असतो मॅम. आता पुण्याचाच तुम्हाला रेशिओ सांगतो की पुण्यामध्ये 2000 ते 3000 LLPs फूड रिलेटेड ओपन होतात प्रत्येक महिन्यात, वर्षात सुद्धा नाही, प्रत्येक महिन्यात. आणि बऱ्याचशा त्याच्यात बंदही होतात. त्याचं मेन रिझन आहे, आता काही लोक त्यातले फ्रँचायझी चेनमध्ये जातात, बट बॅकएंड जसं मी मगाशी पण बोललो की मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःचं नसल्यामुळे ते कुठल्या तरी थर्ड पार्टी वेंडरवर डिपेंडंट असतात. आणि आता ह्याच्यामध्ये काय होतं, तो वेंडर स्वतःचं मार्जिन ठेवतोय, मग तो देतोय फ्रँचायझरला म्हणजे कंपनीला, ब्रँडला. ब्रँड स्वतःचं मार्जिन ठेवतोय आणि मग ते प्रोडक्ट पोचते फ्रँचायझीकडे. मग फ्रँचायझी ऑब्व्हियसली विदाउट मार्जिन कामच नाही करणार, तो स्वतःचं मार्जिन ठेवून ते मग या प्रोसेसमध्ये सेलिंग रेट एक तर खूप हाय होतात. हा एक फर्स्ट फॅक्टर झाला. सेकंड फॅक्टर असा की जर तो वेंडर चेंज झाला बॅकएंडचा तर मग पूर्ण क्वालिटी कोलॅप्स होते. आणि ह्याच्यात
तो फ्रँचायझरला काय असंच हॅम्पर होत नाही, पण त्या क्वालिटी इफेक्ट झाल्यामुळे फ्रँचायझी जे असतात त्यांचे ते फेल होतात आणि मग तसं बॅक एंड पर्यंत येत असते आणि असे ब्रँड्स फेल होतात. सो सगळ्यात महत्वाचं आहे की यू हॅव टू हॅव युअर ओन फॅक्टरी आणि सप्लाय चेनवर पूर्ण कंट्रोल असला पाहिजे. त्याच्यामुळेच सस्टेनेबिलिटी आहे आणि त्याच्यामुळेच ग्रोथ होते. म्हणजे जर सपोज आपल्याला ब्रँड एक्सपान्शन करायचं असेल Right. तर त्यासाठी तुमचा बॅकएंड सपोर्ट करणं, बॅकएंड स्ट्रॉंग करणं हे जास्ती खूप महत्त्वाचं असं महत्वाचं मला आहे. वाटतं. येस 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 Okay. एक्झॅक्टली. तर सर शेफलेस मॉडेल सुरू करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले? शेफलेस मॉडेल बद्दल मी पहिलं थोडं सांगतो आणि मग आन्सर करतो. शेफलेस मॉडेल हे असं मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये स्किल्ड मॅनपॉवरवर डिपेंडन्सी नाही आहे आपली. पूर्ण SOP ड्रिव्हन मॉडेल असतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस ज्याला म्हणतो, त्याच्यावर तो बेस्ड मॉडेल असतो. आता फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ड्रॉबॅक हा झालाय, आधीपासूनच आहे हा ड्रॉबॅक, की एखादा समजा शेफ आहे आणि त्याच्या हाताला चव आहे आणि तो समजा सोडून गेला तर तो दुसरा जो माणूस येतो तो रेप्लिकेट नाही करू शकत ती चव आणि ह्याच्यामध्ये क्वालिटी चेंज होते. तर आम्हाला स्टार्टिंगपासूनच हे होतं डोक्यात की आपल्याला एक फॉर्म्युलेशन सेट करायचंय आणि त्या फॉर्म्युलेशन बेस्डवरच आपल्याला हे पूर्ण मेनू बनवायचं आहे आणि ते फॉर्म्युलेशन जर फॉलो नाही केलं तर एक्झॅक्ट सेम रेसिपी बनवू शकत नाही. आम्ही ते इतकं ग्रॅमेज वाईज स्ट्रिक्ट सेट केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली चॅलेंजेस तर आले स्टार्टिंगला, कारण आम्ही मोठे मोठे जे इंडस्ट्रीमधले शेफ्स असतात त्यांचा सपोर्ट घेतला. मग ते फॉलो कसं होईल, एखादा पूर्ण नवीन माणूस असला ज्यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये कामही नाही केले त्याला ते कसं शिकवायचं, म्हणजे लेमन माणूस आहे तर त्याला ते इतकं प्रॉपरली शिकवायचं की त्यांनी न बघताही ते प्रोडक्ट सेम SOP फॉलो करून बनवले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये आम्हाला तो एक रोडमॅप सेट करायला लागला, SOP सेट करायला लागला आणि मग ते रुटीनला आल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आला. स्टार्टिंगला चॅलेंजेस आले बट ते सॉल्वेबल होते बिकॉज ते फॉर्म्युलेशन सेट होते. जर ते तुमचं सेट नसेल की हा अंदाजावर चालू आहे, हा इतकं हे टाकायचं, ह्याच्यात हे प्रोडक्टमध्ये हे टाकायचं, तर ते होत नाही, कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स येतात. सो ते आम्ही आधीपासून फॉलो केलं खूप स्ट्रिक्टली. म्हणजे शेफलेस मॉडेल म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की तुम्ही क्वालिटी सुद्धा मेंटेन केली. येस येस. त्याच्यामध्ये कसं असतं, शेफचा एक अजून एक ड्रॉबॅक आहे की ज्याच्यामध्ये स्किल आहे त्याला माहिती आहे की माझ्यामध्ये स्किल आहे आणि हे रेस्टॉरंट फक्त माझ्या नावाने, माझ्या टेस्टमुळे, म्हणजे माझ्या हातावर चालतंय, तर तो कधीही तुमची सॅलरी हाईक, त्याचे एक्सेसिव्ह डिमांड्स वाढतात. आम्ही मॉडेल अशा पद्धतीने डेव्हलप केलेले आहे शेफलेस की जो मुलगा ज्यांनी कधी कामही नाही केले पण त्याला जॉबची गरज आहे, तो नीडी आहे आणि तो आपल्याबरोबर लॉंग टर्म काम करू शकतो, त्याला आपण कसा रोजगार देऊ शकतो, त्या हिशोबाने ते शेफलेस मॉडेल खूप आम्हाला चांगलं झालं आणि इंडस्ट्रीमध्ये त्याची गरज आहे. खूप सारे फ्रँचायझीज येतात जे बंदही होतात, त्याचं रिझनच ते आहे की त्यांचं शेफलेस मॉडेल नसतं आणि पूर्ण स्किल्ड मॅनपॉवरवर डिपेंडन्सी जास्ती असते. येस येस येस. तो ते आधीपासून मेंटेन केलं आणि त्याच्यामुळे स्केलिंग झालं. मे बी त्यामुळे तुम्हाला पॅन इंडिया ग्रो करायला बराचसा सपोर्ट मिळाला असं मला वाटतं. एक्झॅक्टली. शेफलेस मॉडेलमध्ये कसं असतं, देर इज नो रिक्वायरमेंट की असा एखादा माणूस पाहिजे त्यांनी 10 वर्ष काम केले, 5 वर्ष काम केले, असं नाहीये. सेकंडली आम्ही मेनू अशा हिशोबाने डिझाईन केला की तो महाराष्ट्रातही चालेल, तो पंजाबलाही चालेल, तो गुजरातलाही चालेल. म्हणजे आता प्रत्येक स्टेट्सचे टेस्ट वगैरे, टेस्ट बर्ड्स वेगळे असतात, तर त्या हिशोबाने आम्ही मेनूही असा डेव्हलप केला की तो युनिव्हर्सली सुटेबल आहे आणि ऍट द सेम टाइम आम्ही शेफलेस मॉडेल ड्रिव्हन तो मेनू ठेवला. त्यामुळे तो व्यवस्थित रन झाला पॅन इंडिया. ग्रेट. सर, शेफलेस मॉडेल जसं आपण म्हणतो, तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगू शकता का की शेफलेस मॉडेल आणि बाकीचे कॅफे कसे डिफरंट आहे? जसं की एखादी कोल्ड कॉफी, तर ती कशी आपण बनवतो? आता कोल्ड कॉफी युजली तुम्हाला मेथोडॉलॉजी सांगायची झाली तर लोक कुठल्याही कंपनीचं दूध घेतात आणि त्याच्यामध्ये कॉफी पावडर ब्लेंड करतात आणि एखाद्याला समजा आईस क्यूब्स यूज करायचे तर तो आईस क्यूब्स यूज करतो. जर थिक कोल्ड कॉफी बनवायची असली तर तो फ्रॅपे पावडर यूज करतो. पण ह्याच्यामध्ये खूप प्रोसेस आहे जी प्रत्येक माणूस वेगळा चुकवू शकतो कारण त्याचे फॉर्म्युलेशन सेट नाही आहेत. तर आम्ही शेफलेस मॉडेलमध्ये कसं डेव्हलप केलंय, आपली कोल्ड कॉफीच आम्ही अशा हिशोबाने बनवलेली आहे की त्याच्यामध्ये नाही तुम्हाला कॉफी पावडर टाकायची, नाही दूध टाकायचे, नाही साखर टाकायची, काहीच नाही. ती फॅक्टरीमध्येच बनते आणि ती फॅक्टरीमधून रेडी होऊनच येते. प्लस आता एक स्पेसिफिक क्वांटिटीची कोल्ड कॉफी बनवायला काहीच नाही, फक्त अर्ध्या मिनिटाची प्रोसेस असते आमच्या बियॉन्ड टेम्पटेशनमध्ये की मिक्सरमध्ये ब्लेंड करा आणि डायरेक्टली सर्व करा. मग त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत की ओरिओ कोल्ड कॉफी आहे, हेझलनट कोल्ड कॉफी आहे, तिरामिसू कोल्ड कॉफी आहे, तर त्याचे मग फॉर्म्युले सेट आहेत. हाच तर शेफलेस मॉडेल आहे की फ्रँचायझीला त्याचं टेन्शन नाही आहे, हेडेक नाही आहे की आपलं इन्व्हेंटरी किती आहे. तो सिम्पली सॉफ्टवेअरमध्ये बघू शकतो की आपल्या कोल्ड कॉफीज किती सेल झाल्यात आणि इन्व्हेंटरी चेक करू शकतो. आणि आमच्या मॉडेलमध्ये असं पण आहे की आपली जी कोल्ड कॉफी आहे ती एकदा तयार झाली आणि मग परत स्टोअर केली डीप फ्रीजला तरी त्याची शेल्फ लाईफ 6 मंथ्सच आहे. सो ते झिरो वेस्टेज मॉडेल पण आहे विथ द शेफलेस मॉडेल. ओके, म्हणजे आपण टाइम कन्झ्युमिंग पण म्हणू शकतो.
टाइम त्याला हार्डली अर्ध्या म्हणजे- मिनिटाचा टाइम लागतो हो, कारण बनवायला. की नॉर्मल कॉफी बनवायला आणि आपला शेफलेस तर त्यामागे टाइम कन्झ्युमिंगचा पण मला वाटतं हा बराचसा त्याच्यामध्ये बेनिफिट आहे, एक्झॅक्टली बेनिफिट आहे, बिकॉज हे फक्त ब्लेंड अँड सर्व आहे. हा एक वन ऑफ द प्रोडक्ट झाला, पण बाकीचे प्रोडक्ट्स पण असेच आहेत की ऑलमोस्ट रेडी टू सर्व आहेत ते. ओके. म्हणजे जसं आपले कॅडबीज आहेत, मस्तानीज आहेत, हे पण प्रोडक्ट्स असेच आहेत की जे शेफलेसच म्हणू शकतो आपण त्याला. शेफलेसच आहे. इनफॅक्ट स्नॅक्स मध्ये सुद्धा मोमोज आहे तर मोमोज आपल्या फॅक्टरीमध्येच बनतोय, त्याला फक्त स्टीम नाही तर फ्राय करायचं आहे आणि सर्व्ह करायचं आहे गार्निश करून. ओके. सो प्रोसेसेस एकदम सिम्पल आहेत आणि जितक्या प्रोसेस सिम्पल तेवढं फ्रँचायझीला ते चालवणं Easy इझी, जातं. आणि जेवढं चालवणं इझी तेवढं तो ऑटो पायलटवर ते आउटलेट पुढे जाऊन टाकू शकतो. बरोबर आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं सर की शेफलेस मॉडेलमध्ये ते एक आहे की जेव्हा एक कॅफे असतो तो काय कुठलंही मिल्क घेणं, दुसऱ्या ह्याच्यातून प्रोडक्ट रॉ मटेरियल घेणं, आणि जेव्हा आपण शेफलेस तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्ही इन हाऊस देताय त्यांना. येस 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 तर मला वाटतं त्याचाही जास्ती बेनिफिट असतो. राईट. फ्रँचायझी मॉडेल तेव्हाच सस्टेन करू शकतो जेव्हा लोकल प्रोक्युरमेंट त्याचं कमीत कमी आहे, नाहीतर फ्रँचायझीज नेहमी लूप होल फाइंड आउट करतातच आणि नंतर क्वालिटीमध्ये व्हेरिएशन येतातच. हे आम्ही बघितलेलं आहे मार्केटमध्ये आणि बरेच ब्रँड्स बरेचसे ब्रँड करतात. जे अगदी 70 ते बरोबर. 80% उलट त्यांचं लोकल प्रोक्युरमेंटच असतं. सो शेफलेस मॉडेल तेव्हाच होईल जेव्हा हे लोकल प्रोक्युरमेंट कमी होईल कमी होईल. आणि फॅक्टरीतून जास्तीत जास्त सप्लाय होईल, बिकॉज ते मेंटेन झालं Maintain पाहिजे. राहणार. बरोबर. आणि मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात की पॅन इंडिया लेवलवरती आपले आउटलेट्स आहेत, तर Yes. सेम क्वालिटी सस्टेन करायला आपल्याला मोर इझी जात असेल. आता जसं मी तुम्हाला कोल्ड कॉफीचं एक्झाम्पल दिलं, तर ती कोल्ड कॉफी आपली फक्त ब्लेंड आणि सर्व आहे. Okay. तर मग ती गुजरातला बनू दे, पंजाबला बनू दे, ती महाराष्ट्रात कुठे बनते नाही तर आंध्राला बनते, तर त्याची प्रोसेस सेम असल्यामुळे त्याची म्हणजे फ्रँचायझीनी जर ठरवलं तरी तो त्याची टेस्ट चेंज नाही करू शकत. इतकं ते आम्ही सेट करून ठेवलेलं आहे. ओके. सर, जसं बियॉन्ड टेम्पटेशनमध्ये तुम्ही म्हणालात की झिरो वेस्टेज आहे. आता जर आपण पाहिलं तर कॅफे इंडस्ट्रीमध्ये वेस्टेज हा आहे अगदी, म्हणजे जसा बाकीचे लोकांना वाटतं की कॅफे इंडस्ट्री म्हटलं तर वेस्टेज आहे, पण आपला जो मॉडेल आहे झिरो वेस्टेज, तर ते तुम्ही कसं सांगू शकाल? मॅम, कॅफे इंडस्ट्रीचा ॲज सच नाही, पण ओव्हरऑल फूड इंडस्ट्रीचाच हा प्रॉब्लेम आहे की फूड जेव्हा वेस्ट होतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट प्रॉफिटवरच होतो. मग ते ओन स्टोर असू दे नाही तर कुठल्याही फ्रँचायझीचं स्टोर असू दे. तर आम्ही ते कशा पद्धतीने टॅकल केले, तर आता लेट सपोज एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं आपलं आईस्क्रीम आहे, तर आईस्क्रीम आपलं नॉर्मल स्कूपिंगमध्ये पण सर्व होतं, प्लस आपले जे मॅजिक शेक्स आहेत त्याच्यामध्ये पण ते इक्विव्हॅलंटली ते ब्लेंड होऊन ते मॅजिक शेकमध्ये पण यूज होतं. सो अशा पद्धतीने आम्ही मेनू डिझाईन केलेला आहे की एक रॉ मटेरियल मल्टिपल प्रोडक्ट्समध्ये यूज होऊन ते संपून जातं, सो दॅट द फ्रँचायझी ऑर्डर्स फॉर द नेक्स्ट टाइम आणि त्याच्याकडे फ्रेश परत रॉ मटेरियल येतं. सो ही सायकल मेंटेन करतो आम्ही आणि त्याच्यामुळे आपलं झिरो वेस्टेज मॉडेल आहे. ओके. म्हणजे एक प्रोडक्ट तुम्ही मल्टिपल ह्याच्या मेनूसाठी वापरू शकता, आयटम्समध्ये यूज होतं आणि संपून जातो. सो ते कन्झम्पशन त्या हिशोबाने. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला एक ट्रेंड पण कळतो की कुठला प्रोडक्ट कसा यूज होतोय, मग त्या रिलेटेड मग मार्केटिंग स्ट्रॅटेजीज पण सेट होतात. पण मेनली आपला जो फोकस आहे झिरो वेस्टेजचा, तो अशा पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेला आहे. ओके. येस. त्यामुळे तिथे तुम्हाला मेंटेन करायला बरंचसं हे हो मिळतं. आणि कसं आहे, प्रत्येक रॉ मटेरियल प्रत्येक प्रोडक्ट्समध्ये सेपरेटली यूज झालं तर मग इन्व्हेंटरी पण खूप खूप वाढते. वाढते. अगदी बरोबर. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने ते डिझाईन केलेलं आहे की एक रॉ मटेरियल मल्टिपल प्रोडक्ट्समध्ये यूज होऊन ते संपणार आणि मग फ्रँचायझी आपल्याला ऑर्डर देणार. येस. ओके. सर, स्वतःचा ब्रँड की कॅफे फ्रँचायझी ह्यातला फरक तुम्ही कसा एक्सप्लेन करू शकता? आता इंडस्ट्रीमध्ये मॅम, जेव्हा एखादा माणूस ठरवतो की मला स्वतःचं काहीतरी चालू करायचं नाही तर फूडमध्ये मला एंटर करायचं, तर त्याच्यामध्ये खूप ट्रायल्स घ्यायला लागतात. त्या गोष्टीमध्ये अभ्यास लागतो एकतर, आणि मल्टिपल एक्सपेरिमेंट्स करायला लागतात की मग ते आपल्याला मेनू कसा सेट करायचा आहे, त्याचं प्राइसिंग कसं सेट करायचं आहे, मग एरियाच्या हिशोबाने सर्वे करायचा आहे, या खूप साऱ्या गोष्टी असतात. तर कॅफे फ्रँचायझी घेण्याचा फायदा हा आहे की हे सगळे प्रूव्हन सिस्टीम्स ऑलरेडी तुम्हाला डिरेक्टली तुमच्या हातात मिळत आहेत ॲज अ एसओपी, ऑपरेशनल एसओपी म्हणा नाही तर प्रोडक्ट एसओपीज म्हणा, तर तो एक फायदा आहे. आणि त्याला ते जे ट्रायल्स असतात त्याच्यामध्ये एक तर खूप खर्चही होतो, आणि आता तुम्हाला पण माहिती आहे की आपलं पॅन इंडिया रेंटल्स किती हायर साईड आहेत, ते एक्सपेरिमेंटेशनसाठी फायनान्शियल होल्डिंग कपॅसिटी सुद्धा असली पाहिजे. तर इन दॅट कन्सेप्ट खूप एक सस्टेनेबिलिटी खूप अवघड आहे करणं. सो फ्रँचायझी घेताना तो फायदा आहे की तुम्हाला एक प्रूव्हन सिस्टीम मिळते, एक रिनाऊंड कंपनीचं तुम्हाला एक हँड होल्डिंग मिळते, प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगळा वेगळा सपोर्ट मिळतोय, आणि त्या हिशोबाने मग तुम्ही स्केल अप इझिली करू शकता. म्हणजे त्याचा तुमचं मेन फोकस तुमचं प्रॉफिट वाढवण्यावर जातं, रादर दॅन बॅक एंड सगळं बघणं. तो फायदा असतो. म्हणजे ऑलरेडी फ्रँचायझी कॅफे जेव्हा आपण घेतो तेव्हा ऑलरेडी ब्रँडने तो सगळा स्टडी करून, संपूर्ण स्टडी करून तुम्ही फ्रँचायझी मध्ये येत असतो. येस येस येस. त्याचा तोच फायदा आहे की आमचा जो स्टडी ऑलरेडी झालेला आहे, आम्ही जो इंडस्ट्री एक्सपिरियन्स घेतलेला आहे, आम्ही जे फेलियर्स
पाहिलेले फेस केलेत, ते बरोबर. फेलियर्स तुम्हाला फेस करायची गरज नाही पडत आणि तुम्ही तो इझिली रन करू शकता, कारण सगळं तर एसओपी सेट आहे. सेट आहे. तुम्हाला फक्त त्या आणि ब्रँड नेमचा पण इम्पॅक्ट पडतो ऑब्व्हियसली. कुठलीही फ्रँचायझी घेताना तुम्ही ओन कॅफे चालू करा, नाहीतर तुम्ही कुठलाही चांगला इस्टॅब्लिश ब्रँड आणा, याच्यामध्ये तोही फरक फरक असतो पडतो. की ब्रँड नेमचा फायदा होतो खूप. म्हणजे इन शॉर्ट फ्रँचायझी म्हणजे आपण म्हणू शकतो की रेडी सेटअप आहे, तुम्हाला फक्त तो रन करायचा आहे. एक्झॅक्टली. आणि यू हॅव टू गेट प्रॉफिट फ्रॉम दॅट, Yes, म्हणजे yes, yes. नॉट फ्रॉम दी झिरो. येस 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 एक्झॅक्टली. झिरो पासून न करता तुम्हाला रेडी कन्सेप्ट मिळाली, ती तुम्हाला फक्त ऑपरेशन्सवर लक्ष द्यायचं, क्वालिटी मेंटेन करायची आणि कस्टमर सर्व्हिस मेंटेन करायची, तर तुम्ही इझिली स्केल करू शकता. म्हणजे हॅसल फ्री प्रोसेस होते ती. ओके. आणि अदर दॅन दॅट बाकीचा सपोर्ट तर ब्रँड देतच असतात जेव्हा आपण एक फ्रँचायझी घेतो. राईट. आता कॅफे फ्रँचायझी आणि ओन कॅफे चालवण्यामध्ये हा एक अजून एक फरक असतो की आम्हाला माहिती असतं की आता एखादं लोकेशन आहे, तर त्या लोकेशनमध्ये काय एक्झॅक्टली मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या तर कस्टमर आपल्याकडे येणार आहे. त्याच्यानंतर आपण जर कस्टमर आलंय तर त्याला रिटेन कसं करायचा, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज पण आमच्या सेट असतात. आता एखादं जर स्टेट आहे तिथे कॉम्बोजवर जास्त प्रेफरन्स आहे, जसं कॉलेज क्राऊड असला आजूबाजूला तर ते कॉम्बोज बघतात बिकॉज पॉकेट साईज कमी असतो त्यांचा. तर या सगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याच कन्सेप्टमध्ये मिळतात. सो तो पण एक फायदा आहे. ओके. सर, लोकेशन किती महत्वाचं आहे? आपण काय पॅरामीटर्स बघतो जेव्हा एक परफेक्ट लोकेशन फायनलाइज करायचं? राईट. सो लोकेशन, मी जसं आधी पण बोललो की सगळ्यात पहिला पॉईंट येतो लोकेशन. बिकॉज तुम्ही किती चांगला ब्रँड घ्या, तुमचं लोकेशन जर चुकीचं आहे तर कस्टमर जर तिथे पोहोचूच शकत नाही, तर मग ते सगळं गडबडतं. तर लोकेशनचे पॅरामीटर्स बरेच असतात. जसं आम्ही पर्सनल सर्व्हे करतो, एक आमचा पहिली स्टेप असते ऑनलाईन सर्व्हे होतो. जेव्हाही कुठला एखादा क्लायंट फ्रँचायझीसाठी इंटरेस्टेड असतो तर तो एक त्याचा एरिया सजेस्ट करतो. आता त्या एरियात भलेही त्यांनी शॉप फायनल नाही केलंय, पण त्या एरियाचा अभ्यास आम्ही ऑनलाईन करतो पहिला. त्याच्यामध्ये आम्ही स्विगी झोमॅटोचं कन्झम्पशन पर्यंत सगळा अनालिसिस काढतो की इथे कुठले प्रोडक्ट जास्त जात आहेत. मग त्या लोकेशनमध्ये कस्टमर कुठल्या टाईपचं आहे, म्हणजे फॅमिली क्राऊड किती आणि टीनेजर्स किती आहेत, पर्सेंटेज काय आहे. त्याच्यानंतर स्पेंडिंग कपॅसिटी कशी आहे. आता स्पेंडिंग कपॅसिटी काढायचे सुद्धा मेथड्स आहेत की त्या लोकॅलिटीमध्ये आपण, म्हणजे एक असे थोडेफार ट्रिक्स असतात की प्रॉपर्टी रेट्स कसे आहेत, त्याच्यानंतर ओव्हरऑल हाऊ इज द प्रोडक्ट ॲट व्हॉट रेट दे आर गोइंग, तर हे सगळं स्टडी करून म्हणा, कमर्शियल क्राऊड. येस, तो एक पॅरामीटर झाला. त्याच्यानंतर लोकेशन आम्ही प्रेफर करतो ग्राउंड फ्लोअरचं. फर्स्ट फ्लोअर आम्ही प्रेफर करत नाही, कारण इंडियन कस्टमर थोडं टाळाटाळच करतो पहिल्या मजल्यावर यायला. सो ग्राउंड फ्लोअर पाहिजे. त्याच्यानंतर इझिली अप्रोचेबल पाहिजे ते शॉप असं कुठल्या गल्लीमध्ये आतमध्ये वगैरे नाही पाहिजे, मेन रोडला पाहिजे. मग बाकीचे फॅक्टर्स असतात की त्या शॉपला जर फ्रंटेज आहे तर ते एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे इव्हनिंगला क्राऊड बाहेर बसणं प्रेफर करतो रादर दॅन इनसाइड. तर फ्रंटेज एक आहे. त्याच्यानंतर ॲटलिस्ट टू व्हीलरचं पार्किंग असलं पाहिजे त्या लोकेशनच्या आसपास. कारचं नसतं तरी ठीक आहे, बट तेवढं वॉक करतात, बट टू व्हीलरचं असलं पाहिजे. मग ओनर कसा आहे ते पण, इफ इट्स अ रेंटल प्रॉपर्टी तर तो पण एक प्रॉब्लेम येतो की ओनर चांगला पाहिजे, हे एक आहे. तर ते इनिशियल डिस्कशनवरनं कळतं. मग रेंटल किती आहे, डिपॉझिट किती आहे, आणि एकदम हायर रेंटल्समध्ये जाण्यात काही पॉईंट नसतो. त्यामुळे आम्ही लोकेशन होल्डही करतो बरेच दिवस. आम्ही देत नाही जोपर्यंत आपल्याला प्रॉपर लोकेशन मिळत नाही. तर हे सगळे पॅरामीटर्स आम्ही स्टडी करतो. म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणायला हरकत नाही की ब्रँड विजिबल झाला पाहिजे, किंवा विजिबिलिटी जर दिसली तर तुम्हाला तो स्केल अप करता येईल. राईट. लोकेशन सिम्पल पाहिजे, अप्रोचेबल पाहिजे, आणि नंतर त्याचे ओव्हरहेड्स कंट्रोलमध्ये असले पाहिजेत. कारण आपण QSR मध्ये पडतो, आपण फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये नाही पडत. क्विक सर्व्हिंग रेस्टॉरंटमध्ये कसं असतं, तिकीट साईज कमी असतो, मेनूची प्राइसिंग इकॉनॉमिकल असते. सो टेबल रोटेशन जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं टेबल किती वेळा भरतंय आणि किती वेळा रिकाम होतंय ते जेवढं फास्ट आहे. सो फुटफॉल इज द मेन थिंग. कुठलंही लोकेशन बघताना क्राऊड मिक्स तर ठीक आहे, सेकंडरी आहे, पण फुटफॉल असला पाहिजे सगळ्यात महत्वाचा. त्या हिशोबाने आम्ही प्राइसिंग सेट करतो आणि त्या हिशोबाने आम्ही लोकेशन सेट करता. ग्रेट. सर, एक परफेक्ट फ्रँचायझी पार्टनर आपण कसा निवडतो? काय क्वालिटीज तुम्ही बघता त्याच्यामध्ये? ओके. सो आता ह्याच्यामध्ये आम्ही कसं बघतो की जजमेंट घेताना आम्ही प्रत्येकाला एक आपलं बेबी हँडओव्हर केल्यासारखंच बघतो की त्यांनी तेवढं इन्व्हॉल्वमेंट होऊन ते कॅफे चालवलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर त्याचे बेसिक कम्युनिकेशन स्किल्स असले पाहिजेत की कस्टमरला ग्रीट करताना एक प्लेझंट ॲटमॉस्फिअर तिथे डेव्हलप होतं जेव्हा आपण 1-to-1 इंटरॅक्शन करतो कस्टमर्सशी. सो ते त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. आणि असेही बरेच इन्व्हेस्टर्स असतात जे एक डायव्हर्सिफिकेशन म्हणून बघतायत. सो त्यांना बेसिकली स्वतःचा वेळ ॲज सच नाही आहे कॅफेला द्यायला. तर त्या सिच्युएशनमध्ये आम्ही ॲटलिस्ट एक मॅनेजर अपॉइंट करा असं सजेस्ट करतो. त्या मॅनेजरला आम्ही पूर्णपणे ट्रेन करतो. सो वेन एव्हर समवन इज टेकिंग अ फ्रँचायझी, त्यांचा बॅकग्राऊंड एक बेसिक अनालिसिस करतो आम्ही, आणि ते किती कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांची होल्डिंग कपॅसिटी किती आहे. बिकॉज काय होतं, जसं एखाद्यानी पूर्णपणे त्याचं बजेट प्रोजेक्ट कॉस्टमध्येच लावलं
पण त्याच्याकडे वर्किंग कॅपिटल नाहीये तरी प्रॉब्लेम्स येऊ प्रॉब्लेम येऊ शकतात. शकतो, बिकॉज पहिले 2-3 महिने सस्टेनन्स मध्ये घालवायला लागतात, नंतर ब्रेक इव्हन चालू बॅकअप ठेवणं सो गरजेचं ते फायनान्शियल स्टेबिलिटी आम्ही चेक करतो, त्याचं नेचर कसं आहे हे पण महत्वाचं असतं, किती कोऑपरेटिव्ह आहे आणि तो स्टाफ बरोबर कसा बिहेव करू शकतो ह्याचंही जजमेंट घेतो आम्ही. म्हणजे मला वाटतं सगळ्यात मोठा रोल हाच आहे हो, स्टाफचा. स्टाफ बिहेवियर आणि त्याची जी टीम आहे ती तो कशी मॅनेज करेल. बिकॉज काय होतं, रिपिटेटिव्ह सारखं सारखं आम्ही पण चेंजेस झाले स्टाफमध्ये, तर ऑल्दो आपलं एसओपी ओरिएंटेड मॉडेल आहे, पण मग कुठे ना कुठेतरी त्या कॅफेमध्ये डिफरन्सेस येऊ शकतात, त्या टेस्टमध्ये क्वालिटीमध्ये व्हेरिएशन्स येऊ शकतात. सो हे सगळे पॉइंटर्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते जजमेंट झाल्यानंतरच आम्ही मग फ्रँचायझी देतो कुठल्याही व्यक्तीला. प्लस तो कुठल्या एरियामध्ये सिच्युएटेड आहे, तो किती रिजिड आहे, आमच्या स्ट्रक्चरला घेऊन तो किती रिजिड आहे की नाही, मी हे पॉईंट असेच फॉलो करणार, या पॉईंटमध्ये मी हे चेंजेस करणार. खूप सारे चेंजेस करणाऱ्या व्यक्तीला आम्ही फ्रँचायझी देत नाही, बिकॉज ते एक स्ट्रक्चर जे सेट केले ते त्यांच्या चांगल्यासाठीच आपण सेट केलेलं आहे ना. त्यांनी खूप जास्त व्हेरिएशन केले तर ब्रँडची युनिफॉर्मिटी तिथे निघून जाते. म्हणजे इथे वेगळे प्रोडक्ट्स मिळतात, तिथे वेगळे, मग ॲम्बियन्स इथे वेगळं आहे, तिथे हे खूप व्हेरिएशन झाले तर प्रॉब्लेम येतो. सो हे सगळे आम्ही पॅरामीटर्स चेक करतो आणि मगच आम्ही, आणि हे सगळं मेन्शन करतो आम्ही डॉक्युमेंटमध्ये की हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, ते जर फॉलो होत असतील तरच आम्ही फ्रँचायझी देतो. नाहीतर ही इज इंडिपेंडेंट टू ओन इज स्टार्ट इज ओन व्हेंचर्स. बरोबर. आणि मला वाटतं हेही महत्वाचं आहे की नुसता फायनान्शियली स्ट्रॉंग असणं पण तेवढं गरजेचं नाहीये की बाबा तुम्हाला नुसतं पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, अदर दॅन दॅट यू विल अर्न प्रॉफिट, असंही नाही फ्रँचायझी बिझनेस म्हटलं तर. राईट. त्याच्यामध्ये कसं आहे, ती कॅटेगरी ऑफ इन्व्हेस्टर्स आहेतच, पण त्या गोष्टीमध्ये जसं मी मेन्शन केलं की ऍटलीस्ट यू हायर अ मॅनेजर ज्याला आम्ही ट्रेन करू. तुम्ही नाही टाइम देते तरी सगळं सॉफ्टवेअर ड्रिव्हन आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये कळते किती सेल होतोय वगैरे, पण तुम्ही ऍटलीस्ट कधीतरी येऊन कस्टमरशी इंटरॅक्ट करा. इनिशियल 6 मंथ्स तर खूप महत्वाचं असतं, कारण तो एक रिलेशनशिप बिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे या कॅफे सेगमेंटमध्ये. एकदा ते झालं, रिटेन्शन चालू झालं की मग काही प्रॉब्लेम नाही. ओके. जसं तुम्ही म्हणला सर की स्वतःचं बेबी दुसऱ्याला देताना आपण बऱ्याचशा गोष्टी विचार करतो, तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय. इट्स अ गुड वन. येस. सर, मेनूचा खूप मोठा रोल असतो, तर आपण हा मेनू कसा डिझाईन करता? आता बेसिकली मेनू डिझाईन करताना ना आपल्याला बरेच फॅक्टर्स स्टडी करायला लागतात, की जसं की आपण लोएस्ट टू हायेस्ट प्राइसिंग ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर कुठल्या आयटम्सचं प्लेसमेंट कुठे केलेलं आहे. जसं आमचा जो USP आहे तो कोल्ड सेक्शन आहे, आपला हॉट सेक्शन पण खूप लुक्रेटिव्ह आणि चांगला आहे, पण आमचा जो कोर USP आहे तो कोल्ड आहे, तर आम्ही आमच्या मेनूमध्ये कोल्ड सेक्शन आधी ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्बोज जे आहेत ते कुठे प्लेस केलेले आहेत मेनूमध्ये. तर हा झाला आपला टेबल मेनूचा भाग. जो स्क्रीनवर मेनू जातो त्याचं पण प्लेसमेंट कसं आहे. मेनू इंजिनिअरिंग हे खूप महत्वाचं असतं, बिकॉज तो एक फ्लो आहे, त्याच्यामध्ये कस्टमर जेव्हा येतो तेव्हा त्याला पहिलं काय विजिबल झालं पाहिजे आणि प्राइसिंग कशी सेट करायची त्याच्यात, ते सगळ्या खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स असतात. आणि त्याच्यासाठी आमचे जे टॉप लेवलचे शेफ आहेत तेही आम्हाला खूप चांगलं गायडन्स देतात की या मार्केटमध्ये या हिशोबाने प्राइसिंग असलं पाहिजे. त्याच्यानंतर कॉम्पिटिटर्सचं प्राइसिंग कसं आहे, तर त्या हिशोबाने मेनू सेट करायला लागतो. आणि आम्ही असं पण करतो की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये की कुठला आयटम जर चालत नाहीये तर तो मेनू मधनं आम्ही काढूनही टाकतो. देर इज नो इमोशनल अटॅचमेंट, बिकॉज अल्टिमेटली कुठलाही बिझनेस प्रॉफिटसाठी असतो. डिमांड नाहीये तर तो काढूनही टाकतो. आणि आम्ही मेनूमध्ये दर 2 महिन्याला 3 महिन्याला नवीन प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करतो. सीझन वाईज पण असतं, जसं की विंटरमध्ये वेगळे प्रोडक्ट्स असतात, समरमध्ये वेगळे असतात. सो येस, मेनू इज इम्पॉर्टंट आणि त्याचं जे प्लेसमेंट असतं ते आम्ही प्रॉपरली डिझाईन करतो आणि चेंजेसही करत राहतो त्याच्यात, बिकॉज एक्सपेरिमेंटेशन चेंज इज कॉन्स्टंट. अगदी बरोबर. म्हणजे आय थिंक सो एव्हरी 3 मंथ्स तुम्हाला मेनू रिवाइज करणं खूप गरजेचं आहे. राईट. आणि इंडियन कस्टमर कसं आहे की इंडियन कस्टमर लवकर बोर होऊन जातं आणि व्हरायटी पण खूप अवेलेबिलिटी, व्हरायटीची खूप आपल्याला काही कमतरताच नाहीये इंडियामध्ये. सो यू हॅव टू कीप अपग्रेडिंग इन द मेनू आणि प्राइजेस सुद्धा वर खाली एक्सपेरिमेंट करायला लागतात. ऑल्सो ऑफर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा कुठला सीझन येतोय, नाही तर आता जसं व्हॅलेंटाईन वीक होतं, तर त्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने काय तुम्ही ऑफर करू शकता. सो दिस इज ऑल रिलेटेड टू मेनू आणि इट्स इक्वली इम्पॉर्टंट ॲज इम्पॉर्टंट ॲज द बिझनेस. ओके. सर, अदर कॅफे ब्रँड्स आणि बियॉन्ड टेम्पटेशन हा कसा डिफरन्शिएट कराल तुम्ही? आता आम्ही म्हणजे बेसिकली आम्ही काय केलंय मेनूमध्ये, मी मेनूनी सुरुवात करतो या क्वेश्चनचा आन्सर, की मेनूमध्ये आपल्या 250+ व्हरायटीचे प्रोडक्ट्स आहेत. पहिलं म्हणजे काय होतं, प्रोडक्ट कॉन्सेंट्रिक जर ब्रँड असला तर लेट्स सपोज एखादा वॉफल रिलेटेड ब्रँड आहे, तर कस्टमर ते माइंडसेट बनवून येतो. बियॉन्ड टेम्पटेशनमध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की आपल्याकडे प्रत्येक एज ग्रुपसाठी आणि प्रत्येक टेस्ट व्हरायटीसाठी आपल्याकडे आयटम्स आहेत मेनूमध्ये. जसं की कोल्ड प्रोडक्ट्स पण आहेत आणि हॉट प्रोडक्ट्स पण आहेत. मग त्याच्यानंतर आपलं जे SOP आहे ते खूप स्ट्रॉंग आहे, त्या मेनूला बनवायला, एक्झिक्यूट करायला जे SOP आहे ते खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आपली जी बॅकएंडची टीम आहे ते प्रत्येक डिपार्टमेंट डिवायडेड आहे.
जसं की ऑपरेशन्सचं डिपार्टमेंट वेगळं आहे, अकाउंट्सचं वेगळं आहे, त्याच्यानंतर सेल्स अँड मार्केटिंगचं वेगळं आहे, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये वेगळं आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे आम्ही टॉप लेवलच्या शेफ्स बरोबर आम्ही काम करतो. म्हणजे जितकं माझं एज नाही तेवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे, असे ते लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये, एकदम एक्सपिरियन्स लोक आहेत. सो तो एक स्ट्रॉंग होल्ड आहे. त्याच्यानंतर जसं मी प्रिव्हियसली पण मेन्शन केलं की आपली जी फॅक्टरी आहे 16 वर्ष जुनी फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये कंटिन्युअस डेव्हलपमेंट चालू असतात आणि फॉर्म्युलेशन सेट आहेत, त्यामुळे क्वालिटी आपली कन्सिस्टन्सी, देर विल बी नो चेंज इन द क्वालिटी फॉर अ लाईफ टाईम. सगळ्यात महत्वाचा अजून एक पॉईंट आहे की रॉयल्टी फ्री ब्रँड आहे आपला, 0 रॉयल्टी आम्ही घेतो. फ्रँचायझी फी पण आम्ही खूप अशी एक्सेसिव्हली चार्ज नाही करत, आम्ही फ्रँचायझी फी पण लिमिटेड कमीच घेतो आणि ॲग्रीमेंट टर्म पण आपलं लाईफ टाईमचं आहे. असे बरेच आम्ही व्हेरिएशन्स आणि पॉइंटर्स चांगले बनवलेले आहेत जे फ्रँचायझीचं सक्सेस प्रोबॅबिलिटी वाढवतो आणि सपोर्ट पण पूर्ण आपल्याकडनं एंड टू एंड असतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल लोकेशन फायनल करायला मी स्वतः जातो, म्हणजे आमची टीम पण जाते, पण मी त्याच्यात डायरेक्टली इन्व्हॉल्ड असतो, सो दॅट लोकेशनमध्ये काही प्रॉब्लेम काही चूक होणार नाही. आणि असं आम्ही एकदम ग्राउंड लेवलला जाऊन काम करतो. टीम आमची पूर्ण यंगस्टर्सची आहे, एकदम एन्थुझियास्टिक टीम आहे. कुठला मेनू, जसं मी मगाशी पण बोललो, एखादा प्रोडक्ट चालत नाही तर तो काढून टाकणे, एखादा नवीन प्रोडक्ट्स ऍड करणे, फ्रँचायझीच्या रिक्वेस्ट सुद्धा आम्ही घेतो. म्हणजे आम्ही थोडे फ्लेक्झिबल पण आहे की आता जसं एखादे, मी तुम्हाला एक याच्यात किस्सा सांगतो की आमचे फ्रँचायझी होते, त्यांनी एक प्रोडक्ट डेव्हलप केला आणि तो आम्हाला स्वतःला खूप आवडला, त्यामुळे तो प्रोडक्ट आम्ही आमच्या मेनूमध्ये इन्क्लूड केला, म्हणजे ऑब्व्हियसली रिसर्च अँड डेव्हलपमेंट करून. सो थोडी फ्लेक्झिबिलिटी पण मेंटेन करतो आम्ही. सो असे बरेच पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळे बियॉन्ड टेम्पटेशन हा थोडा आणि ऍडिशनल ऍडव्हान्टेज आपल्याला ते आहे. म्हणजे अगदी तुम्ही मला म्हणायला हरकत नाही की ऍज अ ओनर तुम्ही फ्रँचायझी बरोबर सुद्धा तेवढंच कोऑर्डिनेशन ठेवताय. येस, एंड टू एंड इन्व्हॉल्ड असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोऑर्डिनेशन जर नसलं तर मग रिलेशन्स ब्रेक होत जातात आणि ते बिल्ड करायला ते करायलाच लागतं. आणि मला असं वाटतं की फ्रँचायझी आणि फ्रँचायझर हा हँड टू हँड बिझनेस आहे. येस, इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. आणि जसं आम्ही मॅन्युफॅक्चरर्स आहोत, तो आपला एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की 90% मेनूपैकी आम्ही बनवतोय स्वतः. सो त्याचा जर बिझनेस प्रॉफिटेबली म्हणजे प्रॉफिट त्यांनी जर व्यवस्थित केलं तर आम्ही इथून रॉ मटेरियल सप्लाय करणार. सो इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. आपल्याला असं नाही करायचं की आम्ही एकदा फ्रँचायझी दिली आणि मग त्याच्याकडे लक्षच नाहीये. दॅट इज नॉट द पॉईंट. नाहीतर त्या सेगमेंटमध्ये जायचं असतं तर आम्ही रॉयल्टी घेतली असती ऑफकोर्स. सो ते न करता आम्ही पूर्णपणे क्वालिटी कंट्रोल आणि सप्लाय चेनवर लक्ष देऊन असतो आणि दॅट इज वन ऑफ आवर विजन्स अँड यु नो दॅट्स आवर ग्रोथ स्टेटमेंट. ग्रेट सर, खूप छान. तर सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, बियॉन्ड टेम्पटेशन हे नाव ठेवण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश काय आहे? हा, हे वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन आहे. बरं झालं तुम्ही विचारला, बिकॉज ह्याचा आन्सर असा आहे की आम्ही जेव्हा ब्रँड स्टार्ट करत होतो तेव्हा आम्ही बियॉन्ड चॉकलेट असा विचार करत होतो फ्रँकली. तर त्याच्यामध्ये काय होतं, एखादा प्रोडक्ट जर तुमच्या ब्रँड नेममध्ये इन्व्हॉल्ड आहे तर लोकांचं जे परसेप्शन असतं, पर्स्पेक्टिव्ह असतो, तो असा असतो की चॉकलेट रिलेटेड ह्यांच्या ब्रँडमध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळत असतील मे बी, नाहीतर बियॉन्डचे चॉकलेट्स असंही त्याचा अर्थ निघू शकतो. सो मेनली आम्ही विचार केला की फूड, टेस्टी फूड बघितल्यानंतर माणसाला टेम्प्ट होतो आणि त्याच्यामधनं ते आलं की इट शुड बी बियॉन्ड दॅट टेम्पटेशन. सो दॅट कोलॅबोरेटेड अँड इट बिकेम बियॉन्ड टेम्पटेशन. ऍक्च्युली ते इट्स अ युनिक नेम. येस. आणि याच्यातनं बऱ्याच लोकांनी ते कॉपीही केलं, बट ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. बट दॅट बिकेम व्हेरी कॅची आणि ह्याचे फीडबॅक्स पण आम्हाला येतात की बियॉन्ड टेम्पटेशन इज अ व्हेरी नाईस नेम. तर सर, आता जसं तुम्ही सांगितलं की बियॉन्ड टेम्पटेशन इट्स अ युनिक नेम, तर माझा एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते मी. जसं बरेचसे क्लायंट मला कॉल करतात, सो एक माझा एक्सपिरियन्स असा घडला की जेव्हा मी बियॉन्ड टेम्पटेशन हे पिच केलं, ठीक आहे, तर क्लायंटला बरेचसे त्यांनी ब्रँड्स पाहिले होते. ही वॉन्ट्स टू ओन अ फ्रँचायझी, बट जेव्हा बियॉन्ड टेम्पटेशन हे नाव त्याने ऐकलं, त्याने रिसर्च केला, दॅन ही सेड मी दॅट की मॅम, बियॉन्ड टेम्पटेशन हे नाव ऐकूनच मला खूप आवडला ब्रँड अँड दॅट्स द रिझन आय एम टेकिंग द ब्रँड. म्हणजे त्यांनी बाकीचा सर्वे करण्याच्या आधी एक्झॅक्टली त्यांनी नावावरच त्यांना चांगलं वाटलं नाव आणि म्हणजे नावाचा इम्पॅक्ट पडतो हा महत्वाचा आहे. करेक्ट. कुठल्याही ब्रँड नेमचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हा असतो की ते रिपीट होतं आणि ते कस्टमरच्या रिकॉलमध्ये राहायला पाहिजे, ते असं युनिक पाहिजे, बिकॉज कॉमन नेम्स तर काय विसरून जायला होतात. सो दॅट इज द रिझन वाय तो आम्ही सर्वे केलेला आणि त्याच्यातनं ते बॉर्न झालं बियॉन्ड टेम्पटेशन आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्टच येतो नेहमी. काही लोकांना थोडं म्हणताना अवघड जातं, बट दॅट्स फाईन. बरोबर. आणि जर अजून एक महत्वाचं म्हणायचं म्हटलं तर आपली कॅडबी, कॅडॅम,
मोस्ट ऑफ दी कस्टमर्स आहेत किंवा फ्रँचायझी ओनर आहेत की दे लव्ह द टेस्ट. दॅट्स द Exactly. रिझन की त्यांनी स्वतः फ्रँचायझी सुरू केली आपली. म्हणजे असेही आपले क्लायंट आहेतच. मॅम कॅडबीचा बरं तुम्ही चांगला पॉईंट काढला की कॅडबी जी आहे आता मार्केटमध्ये असं चालू आहे की बीटीची कॅडबी, बियॉन्ड टेम्पटेशनची कॅडबी कॅडबी. ही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. कारण कॅडबी हा प्रोडक्ट आपला इतका फेमस झाला आहे की त्याचं थिकनेस आहे, क्रीमीनेस आहे आणि जे त्याला कन्झ्युम केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन आहे कस्टमरचं, त्याचे आम्हाला रिव्ह्यूजही खूप चांगले येतात. सो बियॉन्ड टेम्पटेशन इज बिंग नोन बिकॉज ऑफ इट्स कॅडबी राईट नाव. एक्झॅक्टली. आणि त्याच्यात तुम्ही खूप कंटेंटही बघू शकता ऑनलाईन. सो येस, दॅट इज अ पॉझिटिव्ह ॲडव्हान्टेज विथ आवर ब्रँड. ग्रेट. तर सर आता बरेचसे यंगस्टर्स आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत की दे आर लुकिंग फॉर अ सेकंड सोर्स ऑफ इन्कम. सो त्यांना तुम्ही काय गाईड करू शकता सर? आता मॅम बरेच लोक असे असतात ज्यांना स्वतःची फील्ड सोडून काहीतरी करायचं असतं, स्वतःचं काहीतरी म्हणजे त्यांना डायव्हर्सिफिकेशन करायचं असतं. जसं स्टुडंट्स आहेत तर त्यांना इमिडिएटली बिझनेसमध्ये जायचं आहे आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस चालवणारे लोक आहेत त्यांना डायव्हर्सिफाय करायचं आहे. सो त्यांना सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्या ब्रँडची फ्रँचायझी घेणे आणि ती रन करणे. बिकॉज मेजॉरिटी कसं असतं की आपण जो बॅकएंडचा हेडेक आहे, जसं की मॅन्युफॅक्चरिंग आहे, क्वालिटी कंट्रोल आहे, त्याच्यानंतर प्रोडक्टचे SOPs आहेत, मेनू इंजिनिअरिंग आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी सेट करून ठेवलेल्या आहेत. यू जस्ट नीड अ राईट लोकेशन अँड द राईट इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी टू स्टार्ट दिस बिझनेस. आणि फरक कसा असतो, आता त्यांनी स्वतःचं जरी करायचं ठरवलं तरी फरक फक्त येतो फ्रँचायझी फीजचा. तर ते आपण जो टाइम त्याच्यात दिलेला आहे, 16 इयर्स 17 इयर्सचा जो एक्सपिरियन्स दिलेला आहे त्या हिशोबाने आपण ते घेतो आणि बॅकएंडचे एक्सपेन्सेस असतात त्यासाठी आपण घेतो. बऱ्याच लोकांचा हा पर्स्पेक्टिव्ह असतो की का आपण एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घ्यायची, अगदी बरोबर. बिकॉज त्यांना रेडिली अवेलेबल मॉडेल मिळतंय, एक स्ट्रक्चर मिळतंय, एक ब्रँड नेम मिळतंय, त्याच्यानंतर मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज मिळत आहेत. या सगळ्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज असलं पाहिजे. म्हणून मी तर गाईड करीन की तुम्ही फ्रँचायझीनी चालू करा. आणि आमचे बरेच असे इन्व्हेस्टर्स आहेत ज्यांनी एक आउटलेट घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मल्टिपल आपलेच आउटलेट्स घेतलेत, नाही तर टेरिटोरियल फ्रँचायझी सुद्धा घेतलेली आहे मास्टर फ्रँचायझी टाईप. सो यू कॅन गो अकॉर्डिंगली अँड स्केल अप युअर इन्कम. ओके, म्हणजे एक एस्टॅब्लिश ब्रँड बरोबर जेव्हा आपण जुडतो तेव्हा स्केलिंग करणं इझी असतं रादर कंपॅरेटिव्हली. दॅन गोइंग फॉर अ सिंगल, म्हणजे स्वतःचा ब्रँड उभारण्यापेक्षा. एक्झॅक्टली. नाव पर्सनल ओपिनियन्स प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, बट दिस इज द राईट Right मेथड टू method. गो इफ यू वॉन्ट हॅसल फ्री ग्रोथ. आणि एक प्रॉफिटेबिलिटी जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर एक फ्रँचायझी घेऊन पुढे गेलेलं कधीही बेटर. ग्रेट. थँक्यू सर तुमच्या प्रामाणिक आणि प्रॅक्टिकल इन्साईटसाठी. फर्स्ट ऑफ ऑल मॅम, थँक्यू मला हा चान्स दिल्याबद्दल. ग्रोथ स्टुडिओच्या या प्लॅटफॉर्मवर येऊन मला बोलायला खूप मजा आली. आणि बेसिकली AAA कन्सल्टन्सीबद्दल मला एक बोलायचं आहे की जेव्हापासून आपण ऑनबोर्डिंग झाला आपला बियॉन्ड टेम्पटेशन ब्रँड तुमच्याबरोबर, तेव्हापासून एक सस्टेनेबल आणि प्रॉपर ग्रोथ झालेली आहे आपली. आणि आपलं आता एक ओपनिंग सुद्धा येते एल्प्रो मॉल PCMC मध्ये. तर ऑब्व्हियसली इट इज अ गुड जर्नी टिल नाव आणि आपण असंच कन्सिस्टंटली ग्रो करत राहू, हीच आपली इच्छा आहे. आणि मला वाटतं अजून बरेचसे आपले पाईपलाईन आहेत Pipeline मध्ये सुद्धा आपले होतील. अप्रॉक्सिमेटली आय थिंक आपले 6-7 पाईपलाईन मध्ये आहेत आहेत, फ्रँचायझी. अगदी सो बरोबर. आता ते लवकरच ओपनिंग होतील त्याचे. सो थँक्यू सो मच टू यू ॲज वेल. थँक्यू टू यू ऑल्सो सर. ओके. मित्रांनो, जर कन्व्हर्सेशन उपयोगी वाटला असेल तर लगेच ग्रोथ स्टुडिओ बाय AAA कन्सल्टन्सीला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड शेअर करा त्या लोकांना ज्यांना कॅफे बिझनेस सुरू करायचा आहे. असे पॉवर पॅक्ड एपिसोड घेऊन आपण लवकरच भेटूया.